चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। जाणून घेऊया सुपरफास्ट 100। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असं वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे। यावरून मोठा गदारोळ उडाला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं भाई जगताप म्हणाले। मुंबई काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं। स्वबळासंदर्भात काँग्रेसच्या बैठकीत आम्ही भूमिका मांडली। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे। शिवसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नाही असं भाई जगताप म्हणाले। कुणासोबत जायचं कुणासोबत जायचं नाही ते हायकमांड ठरवतं। आमचे काँग्रेसचे प्रमुखच निर्णय घेतात, मी एकटा नाही, त्यामुळे अंतिम निर्णय हायकमांड घेतील असं भाई जगतापांनी सांगितलं। भाई जगतापांच्या मागणीला वर्षा गायकवाडांनी छेद दिलाय। भाई जगतापांचं मत वैयक्तिक आहे, निर्णय सर्वानुमते घेतला जातो असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। केंद्रातून आघाडीचा निर्णय ठरणार असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसच्या सोबळाच्या नाऱ्यावरनं एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केला। सोबळाचा त्यांचा निर्णय पण निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, जनता महायुतीलाच मत देणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। जगतापांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय। त्यांनी कार्यकर्त्यांची भावना मांडली, त्यामुळे उगाच वाद वाढू नये असं किशोरी पेडणेकर म्हणाला। तसंही आम्ही यापूर्वी वेगवेगळेच लढलो असं पेडणेकरांनी सांगितलं। महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। अनेक ठिकाणी आघाड्या होतील तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल। मनसेबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही अशी प्रतिक्रिया सतीश पाटील यांनी दिली। उद्धव ठाकरे यांनी दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ ते इथे दाखल झाले होते। राज ठाकरेंच्या आई मधुबंती ठाकरेंचा आज वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर आले होते। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकरांवर पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे। महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपासून दंगेकरांनी आपल्या मित्र पक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात अगोदर पुणेकर धर्म पाळा, नाही तर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात असं ट्विट दंगेकरांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढला आहे। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चे बांधणी केली आहे। आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत, त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे, हे घटनाबाह्य बेकायदेशीर कृत्य, हे फार मोठं लोकशाही विरुद्ध कारस्थान आहे आणि असा आरोप संजय राऊत यांनी केला। तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या, म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो असंही राऊत म्हणाले। निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुम्ही सुरू केली तेव्हा भाजप आमदारांना निधी दिला नाही, 12 आमदारांचं निलंबन करून मानधन बंद केलं असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं। लोकशाहीचा खून तुम्ही केला होता, आता नैतिकतेचा दाखला देऊ नका अशी टीका बन यांनी केली। भाजप सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचा हरताळ फासण्याचा प्रकार आहे आणि आमदार सतीश पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। निधीच्या आमिषाने मतं मिळणार नाहीत असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। चिपळूणमधील मिरजोळी, गोवळकोट, कोंढे भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। भात कापणीवेळी झालेल्या परतीच्या पावसाने बळीराजा संकटात सापडला। पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी बघायला मिळाली। पालघर, बोईसर, कासा परिसरात दमदार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला।
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक पाण्यात बुडाल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं। जळगाव शहर आणि चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे वातावरणात गारवा वाढल्यानं नागरिकांना उकाड्यातून काही अंशी दिलासा मिळाला, तर दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून उरली सुरली पिकं देखील हातातून जाणार असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। कर्जत तालुक्याला पावसाने पुन्हा झोडपून काढलं। मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा आलाय, परंतु या पावसाने शेतातील चारा भिजल्यानं आता गुरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात येते। लातूर जिल्ह्यात तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू करण्यात आलं। भिवंडीत पावसाने जोरदार हजेरी लावली। शहरातील कासार आळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सायंकाळी रस्त्यावर रांगोळ्या काढून दिव्यांची आरस करून सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात। मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसाने हजेरी लावल्यानं रांगोळ्या वाहून गेल्या आणि त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला। आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजण पडलं। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात हलक्या आणि मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। शहापूरमध्ये पावसाने हजेरी लावली। शेणवे, वेहलोली, डोलखाम या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। शिर्डीत अचानक आलेल्या पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आज अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली। कोसळलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून आणखी 3 ते 4 दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे। दिवाळी पाडव्यानिमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अलंकार पूजा करण्यात आली। मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला दागिन्यांनी सजवलं होतं। भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर देहूमध्ये ज्ञानबा तुकाराम नामगजरा दीपोत्सव संपन्न झाला। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं। भाविकांनी या दीपोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता। आज पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा असते। सोन्याचे दर वाढले असले तरी सर्वच दुकानांमध्ये सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी एकच झुंबड उडाली होती। बीडच्या लिंबा गणेश इथे बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्तानं शेतकऱ्यांनी बळीराजाला अभिवादन करत ईडा पिडा टळो, बळीचं राज्य येऊ अशी घोषणाबाजी केली आहे। सोयाबीन हमीभाव केंद्र सरकारने तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली। भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावात मागील 150 वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गोधन पूजा केली जाते। मागील 150 वर्षांपासून संपूर्ण गोधन जंगलात चराईसाठी नेतात। यावेळी कधी चुकून गुराख्याकडून गोधनाला मारहाण झाली तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून संपूर्ण गोधनासोबत गावाला प्रदक्षिणा घातली जाते। ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती असते। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथल्या शेतकऱ्यांनी 1 दिवसीय उपोषण करत काळी दिवाळी साजरी केली। सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत दिवाळीच्या आधी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं।